वर्तते? या सरकारला एकच सांगायचं, आता महाराष्ट्रातल्या सरकारला खरं तर आता सरकारकडे न्याय मागण्यासारखी आमची आशा संपल्यात आणि अपेक्षासुद्धा नाही आहेत. आता न्याय मागणार आहोत आम्ही महाराष्ट्रातील जनतेला. कारण मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमाच्या द्वारे एकच विनंती करू इच्छितो आणि एक गंभीर बाब नमूद करू इच्छितो. SBIने वार्षिक दरडोई उत्पन्न जाहीर केले आणि त्या उत्पन्नाचा सर्वाधिक स्रोत हा स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरती करणाऱ्या युवकांच्या शुल्कापोटी आलेला होता. म्हणजे विचार करा, भारतीय स्टेट बँकेचा सर्वाधिक उत्पन्न देणारा स्रोत हा स्पर्धा परीक्षा करणारा युवक आहे. आज प्रत्येक परीक्षेमध्ये, मग ती महसूल विभागातील असेल 10,41,000, त्यासोबत शिक्षक भरती प्रक्रियेची नुकतीच नोव्हेंबरमध्ये होणारी TET परीक्षा असेल त्यासाठी 4,79,000, अशा या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून 2,11,000 या माध्यमातून सरकार या गुणवत्तापूर्ण उमेदवाराकडून शुल्कापोटी यांची आर्थिक लूट करते आणि दुसरीकडे पुजाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून नेमणूक देते. म्हणजे थेट धर्माला रासिंहासन आणि खरा बेरोजगार उपाशी हेच या देशात आणि राज्यात परिणामी अन्यायाद्वारे षडयंत्र चालू आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.